घरात घुसलेल्या बिबट्याला आईने कोंडले, 2 चिमुकल्यांचे प्राण वाचले, 4 जण जखमी. शहादा तालुक्यातील होडोमोहिदा गावात सायंकाळी घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलाय. भरवस्तीत शिरलेल्या बिबट्याने एका घरात प्रवेश करून 2 चिमुकल्यांवर झडप घालण्याचा प्रयत्न केला, मात्र आईच्या धाडस, प्रसंगावधान आणि हिमतीमुळे मोठी जीवितहानी टळली. घरात अचानक घुसलेल्या बिबट्याला पाहताच वैशाली विशाल भामरे वय 27 यांनी जीवाची पर्वा न करता आपल्या मुलांना वाचवण्यासाठी धाडसी प्रयत्न केले. स्वतः जखमी होत असतानाही त्यांनी बिबट्याला घरातच कोंडून ठेवले. या झटापटीत त्या आणि त्यांच्या हातातील एका बालकाला दुखापत झाली. बिबट्याच्या हल्ल्यात एकूण 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर घराच्या दरवाजाजवळ पिंजरा लावून बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. रेस्क्यू मोहिमेदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी गर्दी केली होती. नंदवैभव न्यूजसाठी मुख्य संपादक जितेंद्र जाधव, नंदुरबार. मी नेहमीप्रमाणे सकाळी शेतात जातो पाणी बघण्यासाठी. शेतात ऊसामध्ये पाणी चालू आहे. पाणी बदलत असताना मी उभा होतो. उभ्या बिबट्याने माझ्यावर हल्ला केला. 3-4 वेळेस आमची झुंज झाली त्याच्यासोबत, बिबट्यासोबत. मग त्याच्यानंतर मी त्याला टाकून पळालो शेतात. किती वाजता? ही 7:45 वाजता सकाळी. हा, 7:45 वाजता. मागे कोणाची घटना? नाही, मागे नाही गेलेली घटना. फक्त आम्हाला दिसतात ते तिथं, पण फॉरेस्टवाले काही आम्ही वारंवार माहिती देऊन काही येत नाही. फॉरेस्टवाल्यांना माहिती हा, देतात आम्ही, पण ते येत नाही. येतच नाही. नाही येत. नाही काय.